गुढीपाडव्यानिमित्त कोपिनेश्वर मंदिर न्यास ठाणे यांच्याकडून दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन केले जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने सदर स्वागत यात्रेत सहभाग नोंदवला। या स्वागत यात्रेस महाविद्यालय लेझिम पथकासह सहभागी झाले होते। NCC, NSS आणि इतर सहभागी विद्यार्थ्यांनी भारत 2047 या विषयावर आधारित उल्लेखनीय घोषवाक्याचे भित्तिचित्र हाती घेऊन घोषणा देत स्वागत यात्रेत मार्गक्रमण केले। काही विद्यार्थी ठाणे विजन 2047 या विषयावर तयार करण्यात आलेली चित्रे हाती घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते। सदर स्वागत यात्रेत महाविद्यालयातील एकूण 187 विद्यार्थी सहभागी झाले होते। या शोभायात्रेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सचिव डॉक्टर मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, उपप्राचार्य सुरेश हलबांगे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर दिनेश जोशी, पर्यवेक्षक सुभाष वाठोरे, कनिष्ठ पर्यवेक्षक महेश पाटील, धनंजय ठाकूर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले। सदर शोभायात्रेसाठी कल्पेश शिरोडकर, शुभम गोठणकर, प्रवीण दारिस्कर, दिलीप कतोरिया, श्याम बेनवाल, विजय बागुल ह्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी केली। ऋषिकेश म्हात्रे यांनी आवश्यक पथक नोंदणीसाठी आवश्यक सर्व कामे केली। तसेच महाविद्यालयाच्या समूहासोबत ते अखेरपर्यंत नियोजनात व्यस्त होते। कोमल जयस्वाल, शियम पांडे, परी हड्याल, किशन शर्मा, प्रतीक सुरवसे ह्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नियोजनात मोलाची भूमिका निभावली। मनीषा राजपूत, संगीता बाविस्कर, डॉक्टर वंदना शिंदे, मिलिंद धोत्रे, सुनील पांडा, सुमित कस्तोरिया, माधुरी फेगडे, विमल पाटील, स्नेहल मोरे, तृप्ती सोनवणे, आशिष काळे, संतोष भक्ता, हर्षल ओवाळ इत्यादी शिक्षकांनी प्रत्यक्ष स्वागत यात्रेत सहभाग घेऊन नियोजनात मोलाची भर घातली। मधुकर पिसाळ यांनी लेझिम पथकाची सर्वस्वी जबाबदारी सांभाळली। महेश कुलसंगे यांनी ह्या शोभायात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले। सदर स्वागत यात्रा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली। प्राचार्य शोभायात्रेच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत महाविद्यालयाच्या समूहासोबत मार्गक्रमण करत होते। प्राचार्यांनी उपप्राचार्यांसह इतर शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत ढोल ताशाच्या आवाजात लेझिमचा ठेका धरला। संस्थेचे खजिनदार सतीश शेठ यांनी महाविद्यालयाच्या समूहाला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजनाबाबत कौतुक केले। त्यांनीही प्राचार्य, उपप्राचार्य आणि विद्यार्थ्यांसोबत लेझिमचा ठेका धरला। स्वागत यात्रेत एकूण 110 विद्यार्थिनी आणि 77 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यामुळे सर्व पथकामध्ये सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा समूह अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मार्गक्रमण करीत होता। स्वागत यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना प्राचार्याच्या हस्ते संस्थेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या स्मरणार्थ निर्मित स्मरणिका अक्षतांजली भेट स्वरूप देण्यात आली। महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विद्यमान खासदार नरेश मस्के तसेच आमदार निरंजन डावखरे यांना प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। स्वागत यात्रा मार्गक्रमण करत असताना लोकशाही वृत्तवाहिनीसह विविध वृत्तवाहिनींच्या वार्ताहरांनी प्राचार्य, उपप्राचार्यांचे मनोगत ध्वनिमुद्रित केले। या वृत्तवाहिन्या YouTube चॅनलवरही ध्वनिमुद्रित पाहायला मिळत आहेत।